एका लहानशा गावाजवळ एक नदी वाहत होती. त्या नदीकाठी रोज एक गरीब धोबी कपडे धुण्यासाठी येत होता. त्याच्याकडे एकच गाढव होतं, ज्यावर तो नदीवर धुतलेले कपडे परत न्यायचा. त्याचं कुटुंब मोठं होतं, ज्यामुळे सर्व कमाई पीठ डाळ यावरच खर्च होत होती. त्यामुळे गाढवासाठी चारा खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे फारसे पैसे शिल्लक राहत नव्हते. गाढव शेतात चरायला गेला तर तेथील शेतकरी त्याला हाकलून देत होते. एक दिवस अचानक जोरदार वादळ आलं आणि सगळे कपडे हवेत उडून गेले. अरे देवा, माझे कपडे शोधत असताना धोबी जंगलात शिरला. तेव्हाच त्याच्या नजरेस काहीतरी भयानक पडलं. वाघ! पण नीट पाहिलं तर तो वाघ मेलेला होता. त्या धोबीच्या डोक्यात एक भयंकर पण चालक कल्पना आली. जर मी या वाघाची कातडी गाढवावर घातली तर लोक घाबरतील. गाढव मोकळेपणाने शेतात चरू शकेल. रात्री सगळे झोपल्यानंतर धोबीने वाघाची कातडी गाढवावर चढवली. दुरून पाहिल्यानंतर ते खरंच वाघासारखं दिसत होतं. धोबीने गाढवाला शेतात सोडलं. अरे, वाघ आला, पळा! सगळे लोक घाबरून घरात लपले, पण गाढव मात्र मनसोक्त पिकं खात होता. दररोज रात्री हेच चालू राहिलं. गाढव जाडजूड झाला आणि धोबी पण आनंदी झाला. आता माझे पैसे पण वाचतील आणि गाढव पण चांगलं खाईल. पण एक दिवस गाढवाचा लोभ वाढला. गाढवाने पोटभर खाल्ल्यानंतर शेतातील पिकांचं नुकसान केलं. सकाळी शेतकरी शेतात आल्यानंतर त्यांनी नुकसान झालेले पीक पाहिले. वाघ तर मांसाहारी प्राणी आहे, मग आपल्या शेतातील पीक कोणता दुसरा प्राणी तर खात नसेल. त्या दिवशी तो शेतकरी रात्री शेतात राखण आला. अरे, हा वाघ नाही, हा तर गाढव आहे. सगळे लोक धावत आले. लोकांचा राग अनावर झाला. त्यांनी गाढवाला मारहाण केली, वाघाची कातडी फाडली आणि सगळं सत्य समोर आलं. आणि तो धोबीही पकडला गेला. धोबीला गाव सोडून जावं लागलं. गाढवाचंही हाल झालं. बोध: दिसण्याच्या आड घेत असलेली फसवणूक जास्त काळ टिकत नाही. अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.